हाय मुलांनो, आज आपण चॅप्टर नंबर 18 बघणार आहोत, ज्याचं नाव आहे डे अँड नाईट. तर डे म्हणजे दिवस आणि नाईट म्हणजे रात्र. द पोझिशन ऑफ द सन इन द स्काय टेल्स अस अबाउट द टाईम ऑफ द डे. तर सूर्य आकाशामध्ये कोणत्या ठिकाणी आहे त्याच्यावरून आपल्याला कोणत्या दिवसाची कोणती वेळ चालू आहे हे समजते. अ डे इज डिवायडेड इंटू मॉर्निंग, नून, आफ्टरनून, इव्हिनिंग अँड नाईट. तर आता दिवस आहे, हा पूर्ण दिवस आहे, तो कसा विभागला गेलेला आहे, त्याचा कसा ग्रुप बनलेला आहे. तर दिवसाची सुरुवात होते सकाळपासून, मॉर्निंग म्हणजे सकाळ. दुपारचे 12 वाजले की नून म्हणजे मध्यान्ह होते. आफ्टरनून म्हणजे दुपारच्या 12 वाजल्यानंतरचा जो वेळ आहे त्याला आपण दुपार म्हणतो. इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ अँड नाईट म्हणजे रात्र. तर असे दिवसाचे पार्ट केलेले आहेत. पीपल इन ओल्डन डेज कुड टेल द टाईम ऑफ द डे बाय लुकिंग ॲट द सन इन द स्काय. तर पूर्वीच्या काळी काही घड्याळ वगैरे नव्हतं, मग लोकांना वेळ कशी समजायची, तर पूर्वीच्या काळी लोक सूर्य कोणत्या ठिकाणी आहे आकाशामध्ये ते बघून सांगायचे. जर नुकताच सूर्य उगवत असेल तर त्यांना कळायचं सकाळ आहे. सूर्य जर डोक्यावर आला तर त्यांना समजायचं की दुपार आहे. परत संध्याकाळी सूर्य कमी होत जातो, मावळत जातो, तेव्हा त्यांना कळायचं संध्याकाळ आहे. आणि मग जेव्हा अंधार असेल तेव्हा रात्र. असे ते दिवसाचा टाईम ठरवायचे. त्या काळी काही घड्याळं नव्हते. ओके. वी वेक अप वेन द सन इज रायझिंग. सूर्य उगवल्यानंतर, सन रायझिंग म्हणजे सूर्योदय होणे, सूर्य उगवणे. तर सूर्य उगवल्यानंतर आपण जागे होतो. वी कॉल इट मॉर्निंग, आणि आपण त्याला काय म्हणतो, तर मॉर्निंग म्हणजे सकाळ म्हणतो. वी गेट अप अँड गेट रेडी, मग आपण उठतो आणि तयार होतो. व्हेन द सन इज राईट अबव अवर हेड इट इज मिड डे ऑर नून. जेव्हा सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर असतो तेव्हा त्याला मिड डे किंवा नून म्हणजे मध्यान्ह असं म्हटलं जातं, म्हणजे दुपारचे 12 वाजतात तेव्हा. द टाईम बिटवीन नून अँड इव्हिनिंग इज कॉल्ड आफ्टरनून. तर दुपारच्या 12 वाजल्यानंतरचा काळ आणि संध्याकाळ याच्यामध्ये जो वेळ असतो ना, तर त्याला आपण म्हणतो आफ्टरनून म्हणजे दुपार. द सन स्टार्ट सेटिंग आफ्टर दिस टाईम. आणि मग इव्हिनिंग नंतर, संध्याकाळनंतर सूर्य मावळायला, सनसेट व्हायला सुरुवात होते. इव्हिनिंग इज द टाईम जस्ट बिफोर द सन सेट्स. तर सूर्य मावळायच्या अगोदरचा जो वेळ असतो तर त्याला इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ असं म्हटलं जातं. इट इज द टाईम फॉर अस टू प्ले ऑर डू होमवर्क. आणि ही जी इव्हिनिंग आहे, संध्याकाळ आहे, तोच आपला खेळण्याचा वेळ, अभ्यास करण्याचा वेळ असतो. आफ्टर द सनसेट इट बिगिन्स टू गेट डार्क. सूर्य मावळल्यानंतर अंधार पडायला सुरुवात होते. दिस इज कॉल्ड नाईट, आणि त्यालाच आपण रात्र असे म्हणतो. वी कॅन नॉट सी द सन इन द स्काय. रात्रीच्या वेळी आपल्याला सूर्य आकाशामध्ये दिसत नाही. ॲट नाईट वी कॅन सी द मून अँड द स्टार्स इन द स्काय. रात्रीच्या वेळी आपल्याला आकाशामध्ये चंद्र आणि चांदण्या दिसतात. टाईम, आता बघूयात आपण टाईम म्हणजे वेळ. वी कॅन टेल द टाईम बाय रीडिंग क्लॉक्स अँड वॉचेस. आता आपण भिंतीवरची घड्याळे असतात, आपल्या हातामध्ये घड्याळ असतं, तर ते बघून टाईम सांगू शकतो. अ डे इज डिवायडेड इंटू 24 hours. आता दिवसाचे 24 तास असतात. आपलं जे घड्याळ असतं भिंतीवरचं किंवा हातातलं ते 12 तासांचं असतं, म्हणजे दिवसाचे 12 तास आणि रात्रीचे 12 तास असे मिळून दिवसाचे 24 तास होतात. एव्हरी अवर हॅज 60 minutes. आता हा जो प्रत्येक तास आहे ना, तर त्याचे 60 minutes असतात. एव्हरी मिनिट हॅज 60 seconds. आणि प्रत्येक मिनिटाचे 60 सेकंड्स असतात. वी कॅन सी द नंबर्स 1 to 12 मार्क ऑन द क्लॉक. आपल्याला घड्याळावरती 1 ते 12 असे आकडे दिसतात. The clock has 3 hands, a long hand for minutes and a short hand for hours. आता हे जे घड्याळ आहे तर ह्याला 3 हँड्स म्हणजे हात नाही बरं का, तर काटे. तर घड्याळाला 3 काटे असतात. तर त्यातला हा जो मोठा आहे बघा, लॉंग आहे, तर हा मोठा जो काटा आहे तो मिनिट हँड आहे, म्हणजे मिनिट काटा. आणि हा जो छोटा काटा आहे तो अवर हँड आहे, म्हणजेच तास काटा आहे. देअर इज अनादर थिन लॉंग हँड विच इज फॉर द सेकंड्स. आणि तिथे अजून एक बघा असा पातळ काटा आहे मोठा, तर तो सेकंड काटा आहे.
डेज अँड मंथ्स, दिवस आणि महिने. 7 days मेक 1 वीक, तर 7 दिवसांचा मिळून एक आठवडा तयार होतो. बघा, संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. तर हे 7 दिवस मिळून एक वीक म्हणजे एक आठवडा तयार होतो. अ इयर हॅज 365 डेज. एका वर्षामध्ये 365 म्हणजेच 365 दिवस असतात. आता इथे एक कॅलेंडर दाखवलेलं आहे बघा. हा जुलै महिना दाखवलेला आहे. तर जुलैमध्ये 31 डेज असतात. प्रत्येक महिन्यानुसार दिवसांची संख्या बदलत जाते. तर मंथ्स बघा इथे दिलेले आहेत आणि नंबर ऑफ डेज दिलेले आहेत. म्हणजे त्या महिन्यामध्ये किती दिवस आहेत. जानेवारीमध्ये 31 डेज आहेत, 31 दिवस आहेत. फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29 डेज असतात. मार्चमध्ये 31 डेज असतात. एप्रिलमध्ये 30 डेज असतात. मेमध्ये 31, जूनमध्ये 30, जुलैमध्ये 31, ऑगस्टमध्ये 31, सप्टेंबरमध्ये 30, ऑक्टोबरमध्ये 31, नोव्हेंबरमध्ये 30 आणि डिसेंबरमध्ये 31 असे डेज असतात. ओके. अ इयर इज डिवायडेड इंटू 12 मंथ्स. तर एका वर्षामध्ये किती महिने असतात, तर 12 महिने असतात. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे हे एकूण मिळून 12 महिने असतात एका वर्षामध्ये. देअर आर 366 डेज इन अ लीप इयर. तर लीप इयर जेव्हा असतं, आपण आत्ता काय बघितलं, तर एका वर्षामध्ये 365 डेज असतात आणि जेव्हा लीप इयर असतं तेव्हा 366 डेज असतात. म्हणजे एक दिवस त्याच्यामध्ये लीप इयरमध्ये एक्स्ट्रा असतो. मग हा एक्स्ट्राचा एक दिवस कुठून येतो, तर इन अ लीप इयर फेब्रुवारी हॅज 29 डेज. इतर वेळेस फेब्रुवारीमध्ये 28 डेज असतात, पण जेव्हा लीप इयर असतं तेव्हा फेब्रुवारीमध्ये 29 डेज असतात. म्हणजेच एक डे एक्स्ट्रा असतो आणि म्हणूनच ते वर्षाचे मग 366 डेज होतात. अ लीप इयर कम्स वन्स इन एव्हरी 4 इयर्स. तर लीप इयर हे दरवर्षी नसतं, ते 4 वर्षातून एकदा लीप इयर येत असतं. ठीक आहे. आता इथे क्लासरूम ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा. रिलेट टू द क्लास व्हॉट यू डू ॲट द टाईम मेन्शन इन द गिवन क्लॉक्स. आता इथे काही घड्याळं दिलेल्या आहेत, तिथे टाईम दिलेला आहे. तर त्यावेळेस तुम्ही काय करता हे लिहायचं आहे किंवा सांगायचं. वर्गातल्या प्रत्येक मुलाने हे सांगायचं आहे. आता या घड्याळामध्ये बघा, मॉर्निंग 7 o'clock, सकाळचे 7 वाजले. सकाळचे 7 वाजता तुम्ही काय करता, कोण शाळेत जात असेल, कोण जागे होत असेल झोपेतून. ठीक आहे. तर आफ्टरनून 1 o'clock, दुपारच्या 1 वाजता काय करता तुम्ही, जेवण करता. इव्हिनिंग 6 o'clock, संध्याकाळी 6 वाजता काय करता, खेळायला जात असाल किंवा अभ्यास करत असाल. नाईट 9 o'clockला काय करता तुम्ही, तेव्हा खरं तर झोपलं पाहिजे. कोण तेव्हा जेवत असेल, कोण काय करत असेल. ओके. तर प्रत्येक मुलाने आपण या टायमिंगला काय करतो ते सांगायचं आहे. रिमेंबर 1. अ डे इज डिवायडेड इंटू मॉर्निंग, नून, आफ्टरनून, इव्हिनिंग अँड नाईट. तर दिवस हा मॉर्निंग सकाळ, नून म्हणजे मध्यान्ह, आफ्टरनून म्हणजे दुपार, इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ आणि रात्र असा विभागला गेलेला आहे. 2. वी कॅन टेल द टाईम बाय रीडिंग क्लॉक्स अँड वॉचेस. तर घड्याळं, भिंतीवरची किंवा हातातली घड्याळाचा टाईम वाचून आपण किती वाजलेत हे सांगू शकतो. देअर आर 24 hours इन अ डे. एका दिवसामध्ये 24 तास असतात. देअर आर 7 days इन अ वीक. एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. अ इयर हॅज 365 डेज. एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. देअर आर 12 months इन अ इयर. एका वर्षामध्ये 12 महिने असतात. तर हे आपण या लेसनमधून शिकलेलो आहोत. समजलं लेसन? बाय बाय.